आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमण्याची सूचना. कोरोना चाचण्याच्या दरांमध्ये राज्य शासनातर्फे 6व्यांदा कपात. यावर्षीचा अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार लोकमत समूहाचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर. आणि बुटीबुरी मॅन्युफॅक्चर असोसिएशननं आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल, असं नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचं प्रतिपादन. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती A.S. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या पीठानं आज सांगितलं की या समितीत भारतीय किसान युनियन, केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सीमेवर निदर्शन करणाऱ्यांना तिथून हटवावं अशी मागणी करणाऱ्या 2 याचिकांची सुनावणी न्यायालयात करत आहे. या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत. याचिकाकर्ते आंदोलक शेतकऱ्यांच्या संघटनांविरुद्ध खटला दाखल करू शकतात, असंही न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या होणार आहे. केंद्र सरकार नेहमीच शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्याचं आश्वासन देत असल्याचा पुनरुच्चार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर म्हणाले, कृषीविषयक सुधारणाची अंमलबजावणी नेमकी त्याच आहेत ज्या शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून विचारत आहेत. मुंबईत कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड उभारण्यासाठी MMRDAला 102 एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 1 ऑक्टोबरला काढलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. या भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांनी दिलेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या फेब्रुवारीत होईल. उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचं पुनरावलोकन करून त्यानंतर आवश्यक ते काम सुरू केलं जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची लिखित प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयामुळे सरकारला चपराक बसली आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 9 विधेयकं मंजूर झालीत. त्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाचा समावेश आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगानं या अधिवेशनात शक्ती कायद्यावर चर्चा होणार होती. मात्र हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे. भारत पाकिस्तान दरम्यान 1971 मध्ये झालेल्या युद्धात 16 डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुवर्ण विजय मशाल प्रज्वलित करून भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला. 4 मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून त्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरवल्या जाणार आहेत. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. दरम्यान नागपुरातील अजनी येथील शहीद स्मारक इथं विजय दिवस साजरा केला गेला. निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांच्या नेतृत्वात माजी सैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये राज्य शासनानं 6व्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रुपये दर निश्चित केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. ते पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर 21% असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करून लसीकरण केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार यंदा लोकमत समूहाचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष रणजितबाबू देशमुख उपस्थित होते.
1,00,000 रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. दिव्य मराठी औरंगाबादचे संजय आवटे, साम टीव्ही मुंबईचे निलेश खरे, इंडियन एक्सप्रेस मुंबईचे विश्वास वाघमोडे, हिंदू बिझनेस लाईनचे राधेश्याम जाधव, लय भारी मुंबईचे तुषार खरात, लोकसत्ता नागपूरचे देवेंद्र गावंडे, लोकमत नाशिकच्या मेघना ढोके, सकाळ नाशिकचे महेंद्र महाजन यांनाही हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे हे 20वे वर्ष आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक, विशेषज्ञ, अधिपरिचारिका आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण तसंच रुग्णसेवा यावर विपरीत परिणाम होत आहे. सदर रिक्त पदे तातडीनं भरावी यासाठी आम्ही सतत शासनाचे लक्ष वेधले आहे. ही रिक्त पदे तातडीनं भरण्याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्यानं विशेष बाब म्हणून बुलढाणा इथं राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार अशी माहिती परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मूल मार्गावर अजयपूर इथं ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला. काल रात्री हा अपघात झाला. चंद्रपूर मूलमार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित होत असल्यानं मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. सध्या हा मार्ग विस्कळीत असून यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. डाक विभागाच्या नागपूर ग्रामीण विभागातर्फे येत्या 24 डिसेंबर रोजी विभागीय स्तरावर प्रधान डाकघर इमारत इतवारी यांच्या कार्यालयामध्ये 113व्या डाक अदालतचं सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. पोस्टाच्या कामासंबंधित ज्या तक्रारींचं 6 आठवड्यांच्या आत निराकरण झालं नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळालं नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, काउंटर सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डर याबाबत नागपूर ग्रामीण डाक विभागाच्या अंतर्गत असलेल्या डाकघराद्वारे जसे नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर जिल्हा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारकर्त्यांनी त्यांच्या तक्रारी लेखी प्रतींसह 22 डिसेंबर 2020 अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेतानं पाठवण्याचे आवाहन नागपूर ग्रामीण टपाल विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक डॉ. वसुंधरा गुल्हाने यांनी केलं आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या नागपूर येथील गांधीसागर तलावाजवळील रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडळ यांच्या वतीनं 8 ते 23 डिसेंबर दरम्यान ग्रहांच्या युतीचं निरीक्षण करण्यासाठी विशेष आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 7 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. दुर्बिणीतून हा दुर्मिळ योग सगळ्यांना पाहण्याची सोय करण्यात आली असून सर्व खगोलप्रेमींसाठी हे मोफत आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी 0712 27 32 73 58 00 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन रमण विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. ज्या उद्योगाची क्षेत्रात आवश्यकता आहे त्याच्या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. उद्योजकांची ही गरज ओळखून बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल असा विश्वास नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या सभागृहात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फॅक्टरीज हे पहिलं प्रशिक्षणाचं सत्र पूर्ण झालं असून वेल्डिंग प्रशिक्षणाचं दुसरं सत्र सुरू होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गावी जाऊन या प्रशिक्षणाचं महत्त्व तेथील मुलांना समजावून प्रोत्साहित करावं. त्यामुळे प्रशिक्षित कामगार उद्योग क्षेत्राला मिळण्यास सोयीचं होईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे प्रशिक्षण उद्योगास प्रशिक्षित कामगार देईल असं सांगून या शिबिराच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमात 9 ट्रेडचं प्रशिक्षण देण्यात येईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमण्याची सूचना. कोरोना चाचण्याच्या दरांमध्ये राज्य शासनातर्फे 6व्यांदा कपात. यावर्षीचा अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार लोकमत समूहाचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर. आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चर असोसिएशननं आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण होईल असं नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचं प्रतिपादन. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.